चढाय त्यामुळे काय झालंय माझी सीएनजी वर गाडी मी तुम्हाला हे सांगायचं मित्रांनो म्हणजे चढावर आपल्याला पेट्रोलवरच गाडी तुम्ही शिफ्ट करून घ्या। हे बघा तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आता आपण बरेच दिवस झाले गावाला गेलो होतो। थोडं गावाकडे खूप जास्त चक्र झाला, थोडं गावाकडे या 2-3 महिन्यामध्ये खूप जास्त जाणं झालं। थोडं काही कारणास्तव गावाकडे गेलो होतो आणि आता गावाकडून आलेलो आहे फायनली। 2-4 दिवस झाले, 2-3 दिवसापासून काम करतोय, पण ती एक व्हिडिओ बनवायची वाईब येत नव्हती मला, नाही का। म्हणजे कुठली पण गोष्ट करायची ते आतून आलं तर आपल्याला ते आणखी व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये इच्छेने काम करू शकतो। तर ती एक इच्छा होत नव्हती व्हिडिओ बनवायची, कारण की बॅकग्राऊंडला काही गोष्टी चालू असतात आपल्या, तर त्यामुळे ते तेवढं माइंड क्लिअर नव्हता। पण चला असो, तर आज व्हिडिओ बनवतोय मी। तर मला बरेच लोक आपल्या व्हिडिओची वाट बघतात आणि कमेंट्स पण येत आहे की दादा तुमचे व्हिडिओ येत नाही। तर तुम्ही मित्रांनो आज व्हिडिओ कंटिन्यू बघा समोर, आज मी व्हिडिओ व्यवस्थित बनवणार आहे। तर आता सकाळी 7:19 झाले, आता मोंडवा चौकात जाऊन सीएनजी भरणार आहे आणि सीएनजी भरून लगेच चालू करणार आहे। तर मित्रांनो आता आपण आहे इथं कोरेगाव पार्कच्या जवळ थांबलेलो आहे। एक 2-3 राईड कंप्लीट केल्या आणि नेहमीप्रमाणे जे आपल्याला टँक खाली करायची असते ते टँक खाली केले आणि इथं मस्त थांबलोय। पण मित्रांनो खूप चांगले अनुभव ऐकायला भेटतात कस्टमरकडून। म्हणजे आता एक काका बसले होते, त्यांना म्हणजे जवळपास 1974च्या आधीपासून ते पुण्यामध्ये त्यांचा जन्म, इथं शिक्षण इथंच झाले। तर त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितले, पुण्यामधली माहिती सांगितली, जुनी नवीन आता काय आधी काय होतं। तर भारी वाटते असं ऐकून। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी परवाच्या दिवशी एक माझ्या गाडीमध्ये ना लायसन एक विसरले माझ्या गाडीमध्ये। तर मला माहिती नाही की आता त्यांना कसं कॉल वगैरे करावं। हे बघा हे लायसन आहे, तर हे गोपाळपट्टीमध्ये म्हणून आहे लायसन, श्रेयस मोहिते म्हणून। जर तुमचा जर दादा कॉन्टॅक्ट झाला माझ्यासोबत तर कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला आणून देईल लायसन, किंवा तुम्ही थोडंफार इकडं तिकडं कुठंतरी या मगरपट्टा साईडला आणि घेऊन जावा लायसन तुमचं। मी व्यवस्थित सांभाळून ठेवलेलं आहे। मला ॲक्च्युली आता ते ट्रिप सापडत नाही, कुठली ट्रिप होती आणि त्यांना कॉन्टॅक्ट कस्टमरला कसा करावं। जर तुम्हाला माहिती असेल कस्टमरला कॉन्टॅक्ट कसा करावं तर मला नक्की कळवा, मी त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांचं लायसन देऊन टाकेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे ना विषय मित्रांनो, ते काका होते त्यांच्यासोबत, ते आर्मी रिटायर होते आणि त्यांची एज होती 73 इयर्स। तर त्यांनी मला एवढ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, एवढ्या चांगल्या गोष्टी म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी मला एवढं मोटिवेशन दिले। ट्रिप सोडायच्या आधी त्यांनी मला विचारले तू किती रुपये कमवून घेतो। मी म्हटलं की 1000-1500, जर जास्त केलं तर 2000 रुपये बस झाले एवढंच। म्हणले का बरं एवढंच कमवतो, बाकीचे ड्रायव्हर 2-3 हजार कमवतात, थोडे जास्त पण कमवतात। म्हटलं नाही तेवढं होत नाही, ट्रॅफिकमध्ये कंटाळा येतो, पाय दुखतात। मी त्यांना बोललो, म्हटलं नाही ट्रॅफिकमध्ये कंटाळा येतो, पाय दुखतात, ह्या बऱ्याच गोष्टी होतात। तर म्हटलं जेवण वगैरे करायला जायचे, 2 वाजले, तर असं मी त्यांना बोललोय। तर ते बोलले की जेवण डबा वगैरे घरूनच घेऊन यायचं, कशाला तुला भूक वगैरे लागते असं तसं। मग त्यांनी खूप चांगली मला गोष्ट काय सांगायची, त्यांनी सांगितले की ह्या शरीराचा म्हणे लाडच करायचा नाही। म्हणले आता तुझा पाय दुखतोय, म्हणजे ते आर्मीवाल्याची माइंडसेट सांगतोय, मानसिकता। म्हणले तुझा पाय दुखतोय तर म्हणायचंच नाही पाय दुखतोय म्हणून, तू 10-15 दिवस म्हणले दुखणार, नंतर दुखायचं बंद होऊन जाईल। म्हणले जर तू आता पाय दुखतोय घरी गेलाय, म्हणले आणखी 2-3-4 ट्रिपा केल्या, 5-6 तास आणखी काम केले, आणखी 1000 रुपये जर झाले तर म्हणले तुझा फायदाच आहे ना, तोटा काय। म्हणले आजच्या कंडिशनमध्ये पैसा खूप महत्वाचा आहे आणि या 50 वर्ष जर तू काम केले चांगलं व्यवस्थित वर्ष, म्हणजे आता 30 तुझं एज आहे आणि 20 वर्ष जर तू चांगली मेहनत केली तर म्हणले तुला समोरचे जे 20-30 वर्ष आहे ते तुला चांगलं जगता येईल। तर म्हणले आता मेहनत कर, आता असं म्हणू नको पाय दुखते हात दुखते। म्हणले आम्हाला ट्रेनिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, तर आजपर्यंत म्हणले आमचं काही दुखत नाही। तर हे बघा मित्रांनो, असं म्हणजे आपण जर, आणि त्या दिवसपासून थोडं मी जास्त काम पण करायला, 200-400 रुपयाचं काम थोडं हळूहळू मी इम्प्रुव्हमेंट करत आहे। ते आंबेगाव बुद्रुक मधून मी आलो होतो आणि मित्रांनो आंबेगाव बुद्रुकचा एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी। मित्रांनो हे बघा, हे आंबेगाव बुद्रुकचं हे एकदम इथं नाही का हायवेवरून आपण लेप मारल्यानंतर इथं चढ आहे ना, तर हे बघा हे एकदम म्हणजे एकदम असं आल्या एकदम असं हे आहे, चढ आहे एकदम। तर आल्या एकदम चढ आहे, त्यामुळे काय झालंय माझी सीएनजी वर गाडी, मी तुम्हाला हे सांगायचं मित्रांनो म्हणजे चढावर आपल्याला पेट्रोलवरच गाडी तुम्ही शिफ्ट करून घ्या।
हे बघा, इथं माझी गाडी मागे आली होती, मी घाबरलो होतो थोडं, कारण की ह्या अशा कंडिशनला मी फर्स्ट टाइम गाडी एकदम, हे बघा तुम्हाला दाखवतो समोरून इकडे एकदम म्हणजे असं टर्न घेतल्या घेतल्याच एकदम हे आहे, चढ आहे एकदम. तर त्यामुळं ना कधी पण असं, आता तुम्ही जर नवीन, आपण जर शिफ्ट गाडी केली नाही पेट्रोलवर तर गाडी चढत नाही. कारण की आज मी तशा रोडला कधी गेलो नव्हतो, आज पहिल्यांदा तशा रोडला गेलो. आणि कोणी ड्रायव्हर भाऊ जर बघत असेल त्याला माहित असेल, त्या आंबेगाव बुद्रुकला आपण नाही का त्या मुंबई हायवेवरून उतरतो खाली, तर एकदमच असा चढ लागतोय. त्या चढावर एकदम अशी गाडी माझी मागे येत होती, पण कशी बशी मी चढवली, नाहीतर मागून 5-6 गाड्या होत्या तर मागे सगळ्याला ठोकली असती गाडी. पण गाडीमध्ये पेशंट पण होते. पण आता एवढ्या दिवसापासून चालवतो, 2-3 महिने झाले, तर ते आपली चढवली. पण कधीच पेट्रोलवर गाडी, सॉरी सीएनजी वर गाडी रिस्क घ्यायचीच नाही. आपली पेट्रोलवर टाकायची आणि चांगली गाडी पेट्रोलवरच चढते, सीएनजी वर गाडी चढत नाही वर. तर मित्रांनो, आता वाजले 2 आणि मी सकाळी तुम्हाला विषय सांगता सांगता राहिलो होतो. मला आता आपला विषय कुठं थांबला होता आठवणा मला व्यवस्थित. पण अशा प्रकारे मित्रांनो, त्या काकांनी आपल्याला एकदम व्यवस्थित सांगितले. म्हणजे त्यांनी काय सांगितले आपल्याला आठवले मला, की म्हणजे बिस्तरमध्ये झोपून आपल्याला पैसे येतात का नाही. आता ही गोष्ट आपल्याला सगळ्याला माहित आहे, पण आपल्या माइंडला वारंवार टच करणं ही गोष्ट खूप गरजेचं आहे. तर असं असते बघा, कुठं कुठं टर्न मारायला, आपल्याला टर्न मारायचं असतं पण टर्न मारायला पण भेटत नाही, कारण की गाड्या समोरून आल्या त्यामुळे मला टर्न मारता आला नाही. आता कसं मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे खूप जागी वन वे बनवलेला आहे, तर चला टर्न मारता येत नाही तर मग जायचं याच रोडनं. मग काय त्याला, आता आपण चाललोय रूमकडं. तर असा विषय आहे मित्रांनो, ते माहित आहे आपल्याला बिस्तरमध्ये झोपून कोणाला पैसा येत नाही, पण कसं असते ना, ते वारंवार आपल्या माइंडला टच करणं त्या गोष्टी आवश्यक असतात खूप. तर त्यांनी अशा खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या, तर आपल्याला पण भारी वाटले ऐकून. आणि त्यानंतर काल मित्रांनो एवढे बेकार कस्टमर भेटले ना मला, काय सांगू तुम्हाला, लय बेकार कस्टमर भेटले काल. आणि आज आपल्याला कस्टमर सकाळपासूनच खूप छान भेटले. सकाळी आपण 7:45ला चालू केलं होतं, तर 7:45 पासून तर आता वाजले 2:30 वाजेपर्यंत आपल्याला एक पण कस्टमर असा खराब भेटला नाही. सगळे एकदम छान कस्टमर भेटले. आणि एका कस्टमरने आता आपला नंबर पण घेतलाय. त्यांना गाडी आवडली, आपली क्लिनिंग वगैरे आवडलंय गाडीमधलं, आणि त्यांना ना गाडीमधलं क्लिनिंग वगैरे खूप आवडलं. आणि त्यांनी डायरेक्ट माझा नंबर घेतला, म्हणले तुझा नंबर सेव्ह करून घेतो मी. तर त्यांनी आपला नंबर पण सेव्ह करून घेतला. तर म्हणले कधी आपल्याला गाडी लागली तर तुला कॉल करतो मी. तर असो, आता आपण व्हिडिओ बनवायची पण थोडी सेटिंग लावणार आहे, परत एक स्टँड बसवणार आहे, मग आपल्याला व्हिडिओ पण व्यवस्थित बनवता येईल. आणि एक मोबाईल घेतला आहे नवीन, पण ते आता कसं काय त्याच्यामध्ये लॉग इन करायचं काय कळत नाही मला, सुचत नाही. करू करू म्हणतो आणि वेळच निघून जातोय. तर असा विषय आहे मित्रांनो. कशी बशी गाडी चढवली आणि दिवस आजचा निघालाय. घरून आपण आलोय मित्रांनो, त्याला 4 दिवस झाले. 4 दिवसापासून चांगलं काम करतोय आपण. आणि हा मित्रांनो, मला एक विषय सांगायचा आहे, या बिझनेस मध्ये पैसे आपण तेव्हाच कमवू शकतो आपल्या जीवाचे जेव्हा हाल होईल. आपल्या जीवाचे जेव्हा हाल होईल तेव्हाच आपण पैसे कमवू शकतोय. मी सकाळपासून मित्रांनो फक्त एक वेळा पाणी पिलोय, 8 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत फक्त एक वेळा पाणी पिलोय. पाणी पण पिलो नाही. आणि नॉनस्टॉप मी गाडी चालवतो, तेव्हा कुठं माझी हे एवढी अर्निंग झाली, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला तेव्हा कुठे अर्निंग होऊ शकली सकाळपासून. म्हणजे असं नाही का, मला माहित आहे मी किती त्रास सहन करतोय ते. आणि त्रास सहन केल्याशिवाय पैसे पण आपण कुठं कमवू शकत नाही. कुठल्या कामात पण म्हणा, इझी असू द्या, कुठं माइंडचं काम असते, कुठं हार्डवर्क असते. हे एक हार्डवर्कच आहे, याला स्मार्ट वर्क म्हणता येणार नाही, कारण की हार्डवर्क आहे पूर्ण हा. तर असा विषय आहे मित्रांनो. आणि ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायचं आता हळूहळू, म्हणजे आता खूप फुल कॉन्फिडन्स आलाय. आता आपण परत कोरेगाव पार्क जवळ आलोय. हाच रोड मला भेटतोय घरी जायला. आता मी ट्रिप घेतली असती, पण मला अर्जंट थोडं घरी जायचंय, थोडं आपल्याला रूम पण बदलायची आहे, त्यामुळं अर्जंट आता घरी जाऊन नाही का थोडं रूम वगैरे बघायची आहे, त्यामुळं लवकर घरी चाललो. नाहीतर एखादी ट्रिप घेऊन गेला असतो 10 किलोमीटरवरून आपल्याला तिकडची एखादी ट्रिप पडली तर जवळपास किती 150-200 रुपये आले असते. पण चला नको म्हटलं, उबेर चालू केला असतं तर 100% ट्रिप पडली असती, पण आपण काही ट्रिप घेतली नाही.
आज 1-2 ऍक्सिडेंट पण बघितले मी, तर त्या ऍक्सिडेंट बघून आपली इच्छा होत नाही आज ट्रिप आता मारायची नेक्स्ट, त्यामुळे चाललोय घराकडं. तर चला, ऍक्सिडेंट पण आपल्या हातामध्ये आहे मित्रांनो. किती पण म्हणले समोरचं ठोकतोय, ते पण आपल्या हातामध्ये आहे. गाडी कुठं कंट्रोल करायची नाही करायची. आणि हे बघा, कोरेगाव पार्कला आपण आलोय नेहमीप्रमाणे. आणि ऊन खूप जास्त आहे मित्रांनो यावर्षी. तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपण व्हिडिओ बनवू म्हणतोय, पण रोज काय व्हिडिओ बनवतच नव्हतोय. तर चला, असो, काय हरकत नाही. आता आपण आज व्हिडिओ बनवलाय शेवटी, तर व्हिडिओ तुम्ही आता कंटिन्यू बघा. ते कसं असतं ना, ते फ्लो सापडत नव्हता आपल्याला. 4-5 दिवसापासून मी काम करतोय, पण ते एक म्हणजे फ्लो सापडत नव्हता व्हिडिओ बनवून. मी एका मिनिटाचा व्हिडिओ बनवायचो, परत माझा मूड व्हायचा नाही, परत मी ते व्हिडिओ मग अपलोडच केले नाही. एक छोटासा ब्लॉग अपलोड केला होता मधामध्ये. पण चला, असो, काय हरकत नाही. आज आपला ब्लॉग जवळपास झालेला आहे 8-10 मिनिटाचा. परत आणखी सांगायचं का बघतो व्हिडिओमध्ये तुम्हाला मी. तर हे बघा मित्रांनो, अशा काचाच्या बिल्डिंग दिसतात पुण्याला, पण गावाकडची मजा वेगळीच आहे हो. गावाकडे कसं एकदम निवांत माणसाचं जीवन असते. हे बघा, दादाने टाकली मधातून. टू व्हीलरवाल्यांना काय काढावंच लागते, नाही काढले तर त्यांना दम नसतो निघत. आणि निघायला पण नाही पाहिजे, कारण की निघते तर मग गाडी काढायला काही हरकत नाही त्यांना, पण व्यवस्थित सेफ काढायला पाहिजे. सेफ मोडमध्ये गाडी काढायला पाहिजे. आणि गाडी पळवलीत बघा, असे लोक साईडला बसलेले असतात. तर मला काय वाटतं मित्रांनो, मला यांच्याबद्दल काही टीका करायची नाही आहे, पण मला काय म्हणायचं की ह्यांच्यापेक्षा तर लाईफ आपली खूप बेटर आहे. तर लाईफमध्ये कुठंच टेन्शन असं घ्यायला नाही पाहिजे. म्हणजे मला कोणाला खराब असं म्हणायचं नाही आहे, पण ज्या कंडिशनला आपण आहे त्याच्यामध्ये खुश राहायला पाहिजे. असं एवढं त्यानं एवढं कमवलंय, मी एवढं कमवतोय, असं टेन्शन घेऊन काय फायदा नाही. आपण खुश राहिलोय बस झाले. फक्त देवाला एवढंच मागायचं, 2 टायमीचं जेवण व्यवस्थित दे, सुखानं दे. एक बिमारी आणि ऍक्सिडेंट हे अशा गोष्टीमध्ये नाही पडायला पाहिजे माणसाला, म्हणजे बस झालंय आपल्याला. तर मित्रांनो, आपण गावाकडे बऱ्याच वेळेस गेलोय या गाडी घेतली तेव्हापासून. तर आता काही आपल्याला गावाला जायचं नाही लगेच. आता आपल्याला पैसे कमवायचे थोडे. आता झाले रेट वगैरे कमी, पण त्याला काय करू शकत नाही. आता गाडी घेतली, आपल्याला कमवून गाडी लवकर क्लिअर करावं लागेल. घेतले आपण कॅश देऊन पैसे, पण आपल्याला शेवटी आपल्या खिशातून पैसे गेलेले काढावे लागतील ना. तर चला, असो, काय हरकत नाही, पण खुश आहे आपण. चालू आहे तसं. आता एवढ्या दिवसामध्ये आणखी 2-4 गोष्टी घडलेल्या आहे, पण मी काय ते सांगितल्या नाही. आता ते तुम्हाला काही दिवसानंतर मी सांगणार. म्हणजे काही गाडीसोबत झाले काय, असं म्हणजे बरंच काही झाले. त्या गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत, पण सांगणार काही दिवस, आणखी काही दिवस गेल्यानंतर. पण चला, असो, काय हरकत नाही. काय आठवते का आणखी मला काहीतरी सांगायचं होतं व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट, पण थांबा 1 मिनिट. मित्रांनो, एवढं ऊन आहे वरून, आता 2-3 वाजले. आणि हे बघा, हे लोक इथं उन्हामध्ये यांचं जीवन आहे. म्हणजे किती, त्याच्यापेक्षा आपलं जीवन चांगलं आहे ना. मग टेन्शन घेऊन काही फायदाच नाही ना. जे आहे त्याच्यामध्ये देवाला थँक्स म्हणायचं आणि चांगले कर्म करायचं आणि चांगलं जगायचं. टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एवढंच देवाला मानायचं, सुखरूप ठेवा देवा आम्हाला, आणि काही विषय नाही बाकी. तर हे ट्रॅफिक आपल्याला एवढं 2 वाजले, एवढं ऊन आहे, तरी पण लोक काय घरामध्ये बसून नाही आहे. एवढं ट्रॅफिक बघा, एवढं ट्रॅफिक आहे. तर चला, असो, काही अडचण नाही, पोहोचणार. तर मला वाटतं मित्रांनो, बस झाले आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पण बोर झाले असणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. तर आपण परत आणखी उद्या आणखी ब्लॉग कंटिन्यू करू. तर तुम्ही असाच व्हिडिओ बघत राहा, असंच ज्ञानी भाऊला सपोर्ट करा. आपलं लवकरच होत आलंय सगळं. तुमचा सपोर्ट असू द्या. तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. तुमची एक कमेंट, तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप मोटिवेशन घेऊन येतो मित्रांनो. मला आणखी चांगले व्हिडिओ बनवायला आणखी म्हणजे प्रेरणा भेटेल. तर लाईक कमेंट वगैरे करत जावा. आणि चला, असो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी चालतात लाईफमध्ये. मला काहीतरी सांगायचं होतं, पण चला, आता नाही सांगायचं मला. चालते, ठीक आहे. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.